प्राजक्त तनपुरे, आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्राजक्त तनपुरे हे राहुरीमध्ये येत आहेत. BE मेकॅनिकल पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण झालंय. अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी MS केलंय. शेती आणि उद्योजक असा त्यांचा व्यवसाय आहे. जनतेमधून राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. 20 वर्षापासून राहुरी नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहेत. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे. आणि या रवींद्र पर्वातच प्राजक्तजी तनपुरे यांनी आपल्या चिरंजीव आणि आपल्या सर्व समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. यानंतर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांचं स्वागत देखील प्राजक्तजी तनपुरे करतायत. सुजयदादा विखे पाटलांचं देखील मनापासून स्वागत. अहिल्यानगरच्या राजकारणात ही मिठी सगळ्यांच्या लक्षात राहील. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल. बरोबर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल. आम्हाला या ठिकाणी आज आपण प्रवेश या ठिकाणी पक्षामध्ये दिला आहे आणि भविष्यामध्ये देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्याबरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल. वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे. विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे. मी आज काय जास्त खरं बोलू शकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आणि पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू असा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश झालेला आहे, काय सांगाल? असं मी ऐकलं मगाशी, माझी काय त्यांची संपर्क नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं. पण अजूनही भाजपमध्ये इनकमिंग भाजपनं सुरूच ठेवल्याचं दिसतंय. अजूनही का मग गरज भासते? एवढी सत्ता महायुतीची असताना किंवा भाजपचे आमदार इतके आहेत, इनकमिंगची गरज का वाटते अजूनही भाजप? तुम्ही मला का विचारताय? त्यांना विचारता. मला काय माहिती? मला माहीत नाही भेट घेतली किंवा नाही. माझा संपर्क नाही त्यांच्याशी.